लोकशाही ही केवळ मतदानाचा अधिकार मिळाल्यानं सशक्त होत नाही, तर ती नागरिक शास्त्राची जाणीव असलेला सजग मतदार समाजात तयार झाल्यानं सशक्त होते. मात्र आजचा मतदार हळूहळू नागरिक शास्त्रापासून दूर जाताना दिसत आहे आणि यामुळेच संविधान, अधिकार, कर्तव्ये, प्रशासनाची रचना, सत्तेवर अंकुश ठेवण्याची जबाबदारी या मूलभूत बाबी विसरल्या जात आहेत. याचे परिणाम लोकशाहीच्या मुळावर घाव घालणारे ठरत आहेत. आपले अधिकार काय आहेत, त्यासोबत कर्तव्य कोणती आहेत, शासन कसे चालते, निवडणूक प्रक्रिया का महत्वाची आहे, प्रतिनिधींची जबाबदारी काय आहे, हे सर्व नागरिक शास्त्राचे मूलभूत घटक आहेत. आम्ही आपल्या प्रसार माध्यमच्या व्यासपीठावरून समाजात नागरिक शास्त्राच्या मूलभूत जाणीवेसाठी आम्ही भारतीय लोक हे विशेष सदर घेऊन येत आहोत. या सदरात आम्ही नागरिक शास्त्राच्या ज्ञानाची उजळणी घेण्यासाठी नागरिक शास्त्राचा पेपर घेणार आहोत. मतदार राजाला विसर पडलेल्या त्याच्या मूलभूत जबाबदाऱ्या, हक्क आणि लोकशाही विषयी असणारी त्याची बांधिलकी या गोष्टीची जाणीव करून देण्याचा प्रामाणिक प्रयत्न करणार आहोत. आपण सर्वच जण भारतीय म्हणून लोकशाही मजबूत करण्याच्या दिशेने एक जबाबदार पाऊल उचलू. सहभागी व्हायला आणि पाहायला विसरू नका आम्ही भारतीय लोक पेपर नागरिक शास्त्राचा. नागरिक म्हणून तुमचे अधिकार काय आहेत माहिती आहे का? प्रभागाचा एकदम म्हणजे चांगला विकास हवा आहे. आपण एक भारताचे नागरिक आहोत म्हणून सांगा की आपला नागरिक म्हणून पहिलं कर्तव्य काय असतं? इलेक्शन लढवण्याचा अधिकार कोणत्या वयात मिळतो, पण नागरिक म्हणून आपले हक्क काय आहेत, आपल्या जबाबदाऱ्या काय आहेत? नागरिक शास्त्र म्हणजे आपण जे उमेदवार जे निवडतोय ते चांगलाच निवडायचा असतोय. आपल्याला मतदानाचा अधिकार आहे वगैरे. का योग्य उमेदवाराला निवडून देणे, अन्यायाविरुद्ध जाणे आणि म्हणजे जिथं चुकीचं काय घडतंय तिथं आवाज उठवणे. इलेक्शन लढवण्याचा अधिकार पण तेव्हाच आहे, कारण तो स्वतःलाच मतदान करायला यायला पाहिजे. त्यामुळे 18 वर्षानंतर तो उभा राहू शकतो कोणी. 21 वर्षानंतर आहे. नमस्कार, मी ज्योती. आम्ही भारतीय लोक पेपर नागरिक शास्त्राच्या या आपल्या प्रसार माध्यमच्या विशेष सत्रामध्ये आपलं सर्वांचं स्वागत. आपल्याला माहितीच आहे, नागरिक शास्त्र हा विषय आपल्या शालेय शिक्षणात फक्त 20 मार्काचा असतो आणि जेव्हा आपण समाजात आपला खरोखर वावर सुरू होतो तेव्हा बऱ्याच समस्यांना आणि अडचणींना तोंड द्यावं लागतं. त्यातच कोल्हापूर हे कुस्ती आणि राजनीतीचा आखाडा मानलं जाणारं शहर आहे. इथल्या लोकांना राजनीतीमध्ये खूप इंटरेस्ट आहे, पण हे राजकारण, ही कार्यप्रणाली चालते कशी? आपण एक जबाबदार नागरिक आहोत का? आपल्याला जबाबदार नागरिक म्हणून किंवा आपण एक देशाचे नागरिक म्हणून आपले हक्क आणि कर्तव्य काय आहेत याबद्दल लोकांना माहिती आहे का? याचाच आपण आढावा घेण्यासाठी आलो आहोत. तर लोकशाहीला लागलेल्या कॅन्सरला क्युरालाईज सोबत दूर करू आणि एक निरोगी समाज घडवू. चला तर मग. नमस्कार, आपलं नाव? आदित्य पवार. मी तुम्हाला एक 5 प्रश्न विचारणार आहे. त्या 5ही प्रश्नांची उत्तरं जर तुम्ही बरोबर दिलात तर तुम्हाला प्रसार माध्यमकडून एक छोटंसं गिफ्ट मिळणार आहे. ठीक आहे? तर मला सांगा, पहिल्यांदा तुम्ही मतदान करता का? हो, करतो. मतदानाचा अधिकार कितव्या वर्षी मिळतो? 18 वर्षानंतर. मतदान नोंदणी कुठं करतात माहिती आहे का? मतदान बरं, तसे ठीक आहे. पुढचा प्रश्न. महानगरपालिकेचा कार्यकाल किती असतो? 5 वर्षाचा. आता इलेक्शनचं वारं सुरू आहे, तुम्ही नगरसेवक निवडून देणार, त्यांचा कालावधी किती वर्षाचा असतो? त्यांचा कालावधी पण 5 वर्षाचा असतो. बरोबर. नागरिक म्हणून तुमचे अधिकार काय आहेत माहिती आहे का? नागरिक म्हणून आपले अधिकार काय आहेत? का योग्य उमेदवाराला निवडून देणे. एकच. नागरिक शास्त्रामध्ये फक्त आपण एकच शिकलोय का की योग्य उमेदवार निवडून देणं आणि मतदान करणं हाच एकच आपला अधिकार आहे का? प्रभागाचा एकदम म्हणजे चांगला विकास हवा आहे. नाही, आपण एक भारताचे नागरिक आहोत म्हणून सांगा की आपला नागरिक म्हणून पहिलं कर्तव्य काय असेल? अन्यायाविरुद्ध जाणे आणि म्हणजे जिथं चुकीचं काय घडतंय तिथं आवाज उठवणे. बरं, ठीक आहे, धन्यवाद. नमस्कार, आपलं नाव? नमस्कार, मी डॉक्टर नितीन देशपांडे.
माझा पहिला प्रश्न आहे की मतदानाचा हक्क कोणत्या वयात मिळतो? मतदानाचा हक्क 18 वर्षानंतर सगळ्यांना हक्क आहे हा आता. मग इलेक्शन लढवण्याचा अधिकार कोणत्या वयात मिळतो? इलेक्शन लढवण्याचा अधिकार पण तेव्हाच आहे, कारण तो स्वतःलाच मतदान करायला यायला पाहिजे त्याला. त्यामुळे 18 वर्षानंतर तो उभा राहू शकतो कोणी. नाही, 21 वर्षानंतर आहे. बरं, ठीक आहे. मतदान नोंदणी कुठे होते माहिती आहे का? मतदान नोंदणी नाही, नोंदणी केंद्र जी आहेत त्यांची महानगरपालिकेनं काही ठराविक वॉर्डमध्ये असेल किंवा महानगरपालिकेनं केलेली ह्याच्या ठिकाणी जे मतदाराची ही नोंदणी केली जाते. म्हणजे 18 वर्ष पूर्ण झाली की त्यांनी करावी. बरं, आता महानगरपालिकेचं नाव घेतलाच आहात, तर महानगरपालिकेचा अर्थसंकल्प कालावधी किती वर्षाचा असतो? अर्थसंकल्प कालावधी 1 वर्षाचा. सगळ्यांचे 1 वर्षाचे असतात. सेंट्रल गव्हर्नमेंट असेल, स्टेट गव्हर्नमेंट असेल, 1 वर्षानंतर बदलतात ते सगळे. कोल्हापूर जिल्ह्याला महानगरपालिका किती आहेत? कोल्हापूर जिल्ह्याला महानगरपालिका आता 2. दुसरी कुठे आहे? इचलकरंजी. राईट, बरोबर आहे. आता आपण इलेक्शन सुरू होत आहेत, नगरसेवक निवडून देणार. नगरसेवकाचा कालावधी किती वर्षाचा असतो? 5 वर्ष. आपले जिल्ह्याचे पालकमंत्री कोण आहेत? आंबेडकर, प्रकाश आंबेडकर. जिल्हाधिकारी कोण आहेत? जिल्हाधिकारी याला नाव तोंडात आहे. नाव अरे मला माहिती आहे पण. आपले कोल्हापूर जिल्ह्याचे SP कोण आहे? गुप्ता. पूर्ण नाव नाही ते पण गुप्ता आहेत. आता ते जस्ट ट्रान्सफर होऊन आलेले आहेत 1-2 महिन्यापूर्वी. तर तुम्हाला मी 5 पेक्षा जास्त प्रश्न विचारले आणि सर्वच प्रश्नांची उत्तरं तुम्ही बरोबर दिलेलं आहात. त्यामुळे तुम्हाला प्रसारमाध्यमकडून एक छोटंसं गिफ्ट मिळणार आहे. नमस्कार, आपले नाव? विनोद पाटील. काय करता आपण? नोकरी करतोय, प्रायव्हेट जॉब करता. कुठं? MIDC मध्ये. MIDC. बरं, राजकारणामध्ये आवड आहे का? हो आहे. बरं, हे सांगू शकता का तुम्ही की कोल्हापूर महानगरपालिकेची स्थापना कधी झाली आहे? स्थापना जवळजवळ राजकारण आता म्हणजे कोल्हापूरची स्थापना जवळजवळ 50 वर्षापूर्वी झाली. त्यानंतर मला वाटते 70च्या आसपास महानगरपालिका अस्तित्वात आली. थोडंसं चुकलंय, 1975ला झाली. 70-75च्या आसपास आली. ठीक आहे, आपण अजून एक प्रश्न घेऊया. महानगरपालिकेचे सध्याचे प्रभाग किती आहेत? 20. मग त्यानुसार आपले उमेदवार नगरसेवक किती असतील? टोटल आता 20 प्रभागातून 80 नगरसेवक आणि एका प्रभागातून 5 आहेत. अशी टोटल 81 नगरसेवकाची आता निवड होणार. बरोबर आहे. ह्या पण प्रश्नाचं उत्तर बरोबर दिलंय तुम्ही. जिल्हा नियोजन समितीचे अधिकारी कोण असतात माहिती आहे का? अध्यक्ष. जिल्हा नियोजन समितीचे अध्यक्ष जिल्हाधिकारी स्वतःच असतात. कोण आहेत आपले जिल्हाधिकारीच्यावरती जबाबदारी असते. जिल्हाधिकारी कोण आहेत कोल्हापूरचे माहिती आहे? आता सध्या जिल्हाधिकारी अमोल येडगे आहेत. बरोबर. पालकमंत्री कोण आहेत आपले? आता शिवसेनेचे प्रकाश आंबेडकर आहेत. 5ही प्रश्नांची उत्तरं तुम्ही बरोबर दिलेली आहे. त्यामुळे तुम्हाला मिळणार आहे प्रसारमाध्यमकडून एक छोटंसं गिफ्ट. आपलं नाव? आशिष नामदेव जितकर. आपण काय काम करता? मी HDI फायनान्समध्ये कलेक्शन मॅनेजर आहे. आता आपलं इलेक्शनचं वार सुरू झालेलं आहे. पण नागरिक म्हणून आपले हक्क काय आहेत, आपल्या जबाबदाऱ्या काय आहेत किंवा आपली कर्तव्य काय आहेत हे आपल्याला माहिती आहे का? काय सांगू शकाल की आपले हक्क काय आहेत? आपले काय मूलभूत अधिकार म्हणजे चांगल्या मूलभूत सुविधा आपल्याला सरकारने द्याव्यात. आणि आपण जो म्हणजे इलेक्शनबद्दल बोलायचं काय मग आपला नागरिकशास्त्राचा अभ्यास बोलायचा आहे फक्त. त्याबद्दल तुम्हाला 5 प्रश्नाची बरोबर उत्तरं दिलात की तुम्हाला एक गिफ्ट मिळणार आहे. नागरिकशास्त्र म्हणजे आपण जे उमेदवार जे निवडतोय ते चांगलाच निवडायचा असतोय. आपल्याला मतदानाचा अधिकार आहे वगैरे. एक बरोबर आहे. मतदानाचा अधिकार आहे. ह्याच्यापेक्षा जास्त माहित नाही आता. बरं, ठीक आहे. आपण एक जबाबदार नागरिक म्हणून आपली कर्तव्य काय आहेत सांगू शकाल का? म्हणजे आपलं देशप्रेमच म्हणजे देशाच्या प्रती आपल्याला काहीतर हे आपलं
पहिलं नागरिक म्हणून कर्तव्य बरोबर आहे. सर आणि काय आपलं म्हणजे राहणीमान वगैरे ते म्हणजे आपण जे काय असे आपण कायद्याच्या बरं ठीक आहे. आता राजकारणामध्ये तुम्हाला इंटरेस्ट आहे का? आहे. थोडंफार आहे थोडंफार. आपले आत्ता सध्याचे प्रभाग किती आहेत माहिती आहे का? 81 आत्ता सध्या नवीन 20 आहेत 20. मग त्यानुसार नगरसेवक किती असतील? 81. बरोबर आहे. नगरसेवकाचा कार्यकाल म्हणजे जो कालावधी असतो तो किती वर्षाचा असतो? 5 वर्षाचं. 3 प्रश्नांची उत्तर बरोबर दिलेलं आहेत तुम्ही. महानगरपालिकेचा अर्थसंकल्प कालावधी किती वर्षाचा असतो? 5 दर निवडणुकीला बदलतच असणार ना. महाराष्ट्रातील जिल्हे किती? 36. सगळ्या प्रश्नांची उत्तरे ह्यांनी बरोबर दिलेली आहेत, त्यामुळे तुम्हाला प्रसार माध्यमकडून एक छोटंसं गिफ्ट मिळतं. तर आजच्या सर्वेतून एक वास्तव स्पष्ट होतं की लोक मतदान करतात पण लोकशाही समजून घेत नाहीत. अधिकार माहिती आहेत पण कर्तव्याची जाणीव कमी आहे. हीच अज्ञानाची पोकळी लोकशाहीला लागलेला कॅन्सर आहे. जसा कॅन्सर वेळेत ओळखला तर बरा होऊ शकतो, तसंच समाजाचं हे आहे. योग्य मार्गदर्शन, वेळेवर उपचार आणि जाणीव यासाठी क्युरा लाईफ कॅन्सर हॉस्पिटल नेहमीच आपल्या सोबत आहे. ग्राउंड रिपोर्ट इथंच संपतो पण प्रश्न कायम राहतो.